वाल्मिक कराड. जसं-जसं वाल्मिक कराड यांच्या भोवतालचा फास जो आहे तो आवळला गेला. ज्या पद्धतीने मागील काही दिवस वाल्मिक कराड फरार राहिले. त्यानंतर त्यांना CIDने असेल किंवा पोलिसांनी, बीड पोलिसांनी असेल ताब्यामध्ये घेतलं आणि त्यानंतर एक-एक उकल जी आहे ती होऊ लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांकडून आणि इतर सगळ्या घटकांकडून जो प्रश्न सातत्याने विचारला जातोय सध्या तो म्हणजे नेमकी या वाल्मिक कराड यांची संपत्ती आहे तरी किती? कारण का बीड जिल्ह्यातून 200-250 किलोमीटरवर असणारं पुणे, तिथून पुढे मुंबई आणि इतर आजूबाजूला ग्रामीण भागामध्ये असणारे रिसॉर्ट्स वगैरे पाहता शेकडो कोटी रुपयांच्या आसपास ही सगळी संपत्ती आता गिनली जाते आणि यामध्ये पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिक कराड यांचे नवनवीन जे आहेत ते गोष्टी, त्यांची संपत्ती, त्यांच्या जमिनी, त्यांचे गाळे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे नेमकी वाल्मिक कराड यांनी त्यांच्या निकटवर्तींना ही सगळी घेऊन दिलेली संपत्ती याचा स्रोत काय आहे? उत्पन्न कुठून हे सगळं वाल्मिक कराड कमवत होते? हा प्रश्न जो आहे तो आता सर्वसामान्य जनतेकडून, नागरिकांकडून जो आहे तो विचारलेला पाहायला मिळतो आहे. खरं तर मागील काही दिवसांपूर्वी आपण प्रेक्षकांना दाखवलं की वाल्मिक कराड यांचं पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड जो की पुण्यातील मध्यवर्ती भाग आहे आणि त्या ठिकाणी 1 स्क्वेअर फूट जागा जरी घ्यायची म्हटलं तरी अवघड असते. करोडो रुपयांमध्ये जे आहे ते तिथे गाळे मिळतात. तिथे वाल्मिक कराडांचे 6व्या मजल्यावरती 2 गाळे जे आहेत ते त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना घेऊन दिल्याची आपण बातमी दाखवलेली होती. यामध्ये स्वाती मंगल जाधव ज्या की वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत असं सांगितलं गेलं. त्यांच्या नावे फ्लॅट आहे. त्यांच्या नावे तो शॉपिंगमधला गाळा आहे म्हणजे कमर्शियल गाळा जो आहे तो त्यांच्या नावावरती आहे आणि इतर जो आहे तो दुसऱ्या निकटवर्तीयाला त्यांनी घेऊन दिलेला होता. ती कागदपत्र देखील आपण प्रेक्षकांना दाखवलेली होती. आता आणखीन एक आज मोठा खुलासा होतो आहे. वाल्मिक कराड यांचे 2 आणखी मोठे फ्लॅट्स पुण्यातील ॲमनोरा सिटीमध्ये आहेत. पुणेकरांना माहिती आहे किंवा पुणे जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे की ॲमनोरा सिटी नेमकी पुण्यामध्ये कुठे आहे, किती आहे आणि तिथं फ्लॅट घेणं, तिथं घर घेणं शक्य आहे का सर्वसामान्यांना? कारण का अतिशय प्रोफेशनल एरिया किंवा अतिशय उच्चभ्रू एरिया जो आहे तो ह्या सगळ्या ॲमनोरा सिटीला मानला जातो. मोठ्या IT कंपनी ज्या आहेत त्या या संपूर्ण ॲमनोराच्या परिसरामध्ये ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. त्यामुळे त्या ॲमनोरा सिटीमध्ये जे आहेत ते 2 फ्लॅट्स वाल्मिक कराड यांचे असल्याचं समजतंय. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा ज्योती मंगल जाधव यांचं नाव यामध्ये आहे. त्यांच्या नावावरती जवळपास 800 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट जो आहे तो वाल्मिक कराड यांनी घेऊन दिलेला आहे आणि दुसरा फ्लॅट त्याच ॲमनोरा सिटीमध्ये आपण पाहिलं तर शरद विठ्ठलराव मुंडे जे की वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती आहेत असं सांगितलं जातं आहे. त्यांच्या नावावरती हा फ्लॅट आहे आणि याची कागदपत्र जी आहेत ती आपल्याला जय महाराष्ट्राकडे एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळत आहेत. हे कागदपत्र आहेत. ही सगळी जागा जी आहे ती कधी खरेदी करण्यात आली, कोणाकडून हा फ्लॅट जो आहे तो कोणाच्या नावावरती देण्यात आला. साधारणतः जानेवारी 2018 मधला हा सगळा जो आहे तो व्यवहार वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून झालेला होता. त्यांनी शरद मुंडे यांना जो आहे तो हा फ्लॅट घेऊन दिलेला होता. तर मी दुसरा फ्लॅट दाखवतो की दुसरा फ्लॅट देखील आपण पाहतोय की ज्योती मंगल जाधव यांच्या नावावरती जो आहे तो हा दुसरा फ्लॅट ॲमनोरा टाउन सिटीमध्ये एका विशिष्ट ठिकाणी हे सगळे फ्लॅट्स जे आहेत ते घेतलेले आहेत. आपण जर पाहिलं तर हा ॲमनोरा टाउन पार्कमधला सेक्टर R19 टॉवर नंबर 40 मधील दुसऱ्या मजल्यावरील युनिट 040207 आणि हा सगळा जो आहे तो विथ टेरेस फ्लॅट जो आहे तो ज्योती मंगल जाधव यांना मोठा फ्लॅट दिलेला आहे. तर शरद मुंडे जे की निकटवर्तीय मानले जातात वाल्मिक कराडांचे त्यांना जो आहे तो आणखीन एक फ्लॅट वाल्मिक कराडांनी घेऊन दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर FC रोडवरचे देखील 2 गाळे वाल्मिक कराड यांनी ज्योती मंगल जाधवांच्या नावावरती एक घेतलेला आहे आणि दुसरा इतर व्यक्तीच्या नावावरती जो आहे तो घेऊन दिलेला आहे. त्याची देखील कागदपत्र आपण दाखवलेली होती. तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील वाल्मिक कराड यांचं एक राहतं घर आहे. मॉडेल कॉलनीमध्ये ज्या ठिकाणी धनंजय मुंडे राहतात तिथून अगदी काही हाकेच्या अंतरावरती वाल्मिक कराडांचं आणखी एक घर असल्याचं सांगितलं जातं आहे. खराडी जे वाघुले रस्त्यावरती आहे, खराडी बायपास
त्या खराडी बायपासच्या लगत वाल्मिक कराडांचं आणखीन एक घर असल्याचं सांगितलं जातं आहे. ही केवळ पुणे शहरातली मोठी मोठी जे एरियाज आहेत तिथली घरं आहेत. अजून उकल याच्यामध्ये अधिकची होऊ शकते. अजून वाल्मिक कराडांची प्रॉपर्टी पुण्यामध्ये खोदली तर निघू शकते. आणखीन प्लॉट्स निघू शकतात, आणखीन संपत्ती निघू शकते, आणखीन ॲसेट्स त्यांचे जे आहेत ते असू शकतात. जे सोशल मीडियावरती सातत्याने सांगितलं जातं आहे किंवा सोशल मीडियावरती दाखवलं जातं आहे की वाल्मिक कराड यांची किती कोट्यावधी रुपयांच्या गाड्या आहेत, त्यांच्या मुलांकडे किती संपत्ती आहे, त्यांच्या गावाकडे किती संपत्ती आहेत, बीड जिल्ह्यामध्ये किती आहे, या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या जात आहेत त्या आता कुठेतरी खऱ्या ठरत आहेत. असं प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे नेमके वाल्मिक कराड यांचा असा कोणता व्यवसाय होता की त्या व्यवसायाच्या माध्यमातून ते इतकी संपत्ती जी आहे ते कमवत होते? कारण का बीड जिल्हा जर आपण पाहिलं तर साधारणतः ओळखला जातो तो ऊसतोड मजुरांसाठी. अनेक समाजातले लोक जे आहेत ते ऊसतोड मजुरी करण्यासाठी बीडकडून इकडे येत असतात, पोटाची खळगी भागवत असतात. परंतु त्याच बीडमधला त्यांच्याच समाजातला वाल्मिक कराड कोट्यवधी रुपयांची संपत्ती पुण्यामध्ये घेतो आणि ऐशोआरामाचे जीवन जे आहे ते जगतो. त्यामुळे वाल्मिक कराड इतका मोठा कसा झाला, त्याच्याकडे इतकी मोठी संपत्ती कशी आली, आणि या सगळ्यावरती आता या प्रकरणानंतर तरी समोर आल्यानंतर याला टाच बसेल का किंवा या संपत्तीचा तपास केला जाईल का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.